मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषण करणार आहेत। अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी जरांगे पाटील करणार आहेत। या उपोषणाच्या माध्यमातून तर मांडलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यानं उपोषणाचं हत्यार जरांगे पाटील उपसणार आहेत। सगळे सोयरे कायद्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचं देखील जरांगे पाटील म्हणतायत। आमरण उपोषण उद्या सुरू होणार आहे 10 वाजता। बैठक पण होणार आहे आणि लगेच आमरण उपोषण सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि हैदराबाद संस्थांचं गॅजेटच्या संदर्भात, बॉम्बे गॅजेटच्या संदर्भात, सातारा संस्थांच्या गॅजेटच्या संदर्भात, महाराष्ट्रातल्या सगळ्या अंतर्वालीसह केसेसच्या बाबत असे 1-2 जे मुद्दे आहेत 4-5 त्याविषयी उद्यापासून सुरू होणार आहे। मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहेत। तर या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, जरांगे पाटील आज पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करतायत का, अधिकची माहिती आहे? वर्षाची पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत। सुरुवातीला गावकऱ्यांसोबत एक बैठक होणार आहे। मराठा समाजाची यात नागरिक असणार आहेत, आंदोलक असणार आहेत। ही बैठक झाल्याच्या नंतर, बैठक संपल्याच्या नंतर आज दुपारी 12 वाजता मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार असल्याची माहिती स्वतः मनोज जरांगे पाटलांनी दिलेली आहे। त्यामुळे मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। त्यांना त्यांची प्रकृती साथ देत नाही हे त्यांनी स्वतः सांगितलंय, मात्र तरी सुद्धा ते उपोषणाला बसणार आहेत। समाज म्हणतोय की जरांगे पाटलांनी उपोषणाला बसू नये, त्यांचा परिवारही म्हणतोय त्यांनी उपोषणाला बसू नये, मात्र ते उपोषणावर बसण्याच्या मागणीवर ठाम आहेत। त्यामागची मागणी जर पाहिली किंवा त्यामागचं जर कारण पाहिलं तर सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये हे उपोषण सुरू होते आणि मनोज जरांगे उपोषणाला बसतायत। नक्कीच सचिन, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुझ्याकडूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।